राहटगाव जुनी वस्तीमधील हिंदू स्मशानभूमीबाबत नागरिक आक्रमक. स्मशानभूमी ताबडतोब करून देण्याबाबत 26 जानेवारी 2025 पासून स्मशानात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा. राहटगाव जुनी वस्तीमधील हिंदू स्मशानभूमी ताबडतोब करून देण्याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, मुख्य अभियंता, सामाजिक बांधकाम विभाग, सहाय्यक संचालक, नगररचना, मनपा संपादक व मान्य आमदार सौ सुलभाताई संजयराव खोडके यांना या संदर्भात 16 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णवर्ष महोत्सवाच्या 75 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा राहटगाव हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला नाही. प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्षात स्मशानभूमीत स्मशानासाठी गावकऱ्यांना लढावे लागते आहे. 89 वर्षापूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व सदरहू क्लास 9.090 हे आर हिंदू लोकांच्या स्मशानभूमीसाठी राखीव असून आतापर्यंत सदरहू जागेत बिना सोयी सुविधा दफन व दहन अंत्यसंस्कार विधी होतो. सन 1926 पासून आजपर्यंत सातबाऱ्यावर स्मशानपड अशी महसूल रेकॉर्डवर याची नोंद आहे. सदरहू जागेत स्मशानभूमी अद्ययावत करण्याकरिता गावकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनवण्यासुद्धा केल्या. गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत काही वर्षापूर्वी 48 लाख रुपयाचा निधी सुलभाताई खोडके यांनी मिळवून दिला. परंतु काही विशिष्ट लोकांनी त्यांच्या स्वार्थापोटी सदरहू निधी इतर स्मशानभूमीला वळता करून इथला प्रश्न मार्गी लावला नाही. तसेच इथे जागा नाही म्हणून सांगण्यात आले. सदरहू सर्वे नंबर 9ची मोजणी सुद्धा घेण्याची तसदी घेण्यात आली नाही. गावकऱ्यांनी या संदर्भात उग्ररूप धारण केल्यानंतर गावकऱ्यांच्या स्वखर्चातून 9F क्लास 0.90 हे आर 2 एकर 10 गुंठे जमिनीची हद्द कायम मोजणी करण्यात आली. ही सरकारी जमीन अभिलेख कार्यालयाकडून मोजणी शीट प्राप्त होताच श्री सुभाष भीमरावजी चौधरी राहटगाव यांनी नगररचना, मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पुरवली. सदरहू जागेत मोजणी शीट अन्वये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोड तसेच सर्वे नंबर 12 व 13 अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले आहे. तसेच महानुभाव पंथाच्या लोकांनी सुद्धा मंदिर बांधून अनधिकृत अतिक्रमण केले आहे. तेव्हा सदरहू जागेतील अतिक्रमण काढून स्मशानभूमी अद्ययावत करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. इथला एक मी नागरिक आहो आणि आमचा मुद्दा स्मशानभूमी संघर्षातर्फे आहे आणि जिथं मशान आहे ती जागा मशानाचीच आहे. आम्ही काही फुकटाची जागा कोणाची मागत नाही. आम्ही इतके लाचार नाही आहो की आम्ही तुम्हाला आम्ही जागा मागाव आणि तुम्ही द्याव. इतके तुम्ही श्रीमंत नाही आहे तुम्ही आम्हाला जागा देऊ शकता. आमच्याच जागेत, आमच्याच हद्दीत तुम्ही आमच्या आश्रयाखाली जगून राहिले हे विसरू नका. कारण का तुमचं मंदिर आमच्या सातबाऱ्यामध्ये आहे, तुमचं मंदिर आमच्या आश्रयामध्ये आहे, तुमचं मंदिर आमच्या निगराणीमध्ये आहे. तरी पण आम्ही तुम्हाला विरोध नाही केला. प्रत्येक गोष्टीत आश्रय दिला. आम्हाला वेळोवेळी तुम्ही विरोध केला, वेळोवेळी तुम्ही आमच्यासंग संघर्ष केला आणि कृती तुमची एकदम बेकार होती. आम्ही साधा बोर्ड तिथं स्मशानभूमीमध्ये लावला होता, बा स्मशानभूमी राहटगाव एवढंच लिहिलं होतं. त्याच्यावर कोणी महामूर्खानं हे लिहिलं की बा लिहिलं नाही ते म्हणजे ते बोर्ड पुसून टाकला, स्प्रे मारला त्याच्यावर. म्हणजे हे कोणती नीती आहे बा? असं व्हायला नाही पाहिजे. याच्यामध्ये कसं भांडगळा होऊ शकते, वादविवाद होऊ शकते. पैसाच सगळं काही नाही दादा. आखरी शेवटी एक आलं तर एक दिवस जाणंच आहे, हे ठरलंच आहे. आज मी आहो, उद्या नाही उद्या माझे मुलं राहील, परवा तर अजून कोणी राहणार आहे, हे चालणारच आहे. पण हे 4-5च लोक असे आहे का जे याला विरोध करून राहिले. राहटगावात कोणाचाच कोणाला विरोध नाही. आमच्या मागं बौद्ध समाज आहे, इगल की मुसलमान लोक आमच्यातर्फे आहे. ते पण म्हणतात की तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही मदत करायला तयार आहोत. श्रमदान पुढं आता आम्ही उपोषण ठरवलेलंच आहे 26 तारखेला आणि त्या याच्यावर आम्ही ठाम आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिथे स्मशानभूमी होती आणि आहे सुद्धा. परंतु पर्यायी अलीकडच्या काळात काही लोकांनी तिथं हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. नंतर आता अलीकडच्या काळात ते लक्षात आलं की त्याबाबतचे जे लिगली डॉक्युमेंट होते ते सर्व आता गावकऱ्यांकडे उपलब्ध झालेले आहेत. ऑलरेडी स्मशानभूमी आहे, परंतु त्या ठिकाणी तिचा विकास झाला पाहिजे या उद्देशानं वेळोवेळी गावकरी कित्येक वर्षापासून पाठपुरावा करत आहे. 1983 साली गाव जेव्हा महानगरपालिकेत विलीन झालं तेव्हापासून आजपर्यंत कित्येक वेळा गावातील नागरिकांनी वेळोवेळी स्मशानभूमी विकसित व्हावी म्हणून प्रयत्न केले. परंतु काही राजकीय प्रतिनिधी लोकांनी त्याला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच मुद्द्याला अनुसरून कित्येक गेली वर्ष त्यावरून वर्षानुवर्ष उलटत असताना आज गावातील लोकांनी त्या ठिकाणी लिगली डॉक्युमेंट उपलब्ध करून प्रशासनाकडे आता नुकताच पाठपुरावा केला. तर मनपा आयुक्त कलंत्री साहेब त्या ठिकाणी उडवाउडवीचे प्रत्युत्तर देऊन टाळाटाळ करून नागरिकांना चक्रा मारण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत आणि त्याच अनुषंगाने विद्यमान आमदार सुलभाताई खोडके यांनी प्रतिसादात्मक भूमिका दिली
परंतु काही कालावधी लागेल, म्हणून आता या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाचा हा मुद्दा हाती घेतलेला आहे. तरी सर्व अमरावती जिल्ह्यातील पत्रकार बांधव आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे. ऑलरेडी तिथे स्मशानभूमी आहे, ती विकसित व्हावी याकरिता प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत, परंतु प्रशासनाने टाळाटाळ करण्याचा म्हणजे माणस नेमका कुठून त्यांच्याकडे तयार झाला याची माहिती जर आम्हाला मिळाली तर आमचा मार्ग मोकळा होईल. हीच आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ती स्मशानभूमी विकसित व्हावी.